राजा शिवाजीनंतर देऊळ बंद सध्या थिएटरमध्ये गर्दी खेचतोय। काल मी देऊळ बंद 2 हा चित्रपट पाहिला आणि प्रेक्षकांची गर्दी बघून मला खूप आनंद झाला। जवळपास 90% चित्रपटगृह भरलेलं होतं आणि बरेच जण फॅमिली घेऊन आलेले होते, महिला, त्यांची मुले आणि असा पारिवारिक हा चित्रपट आहे। प्रवीण तरडे यांची दिग्दर्शनाची स्टाईल खूपच वेगळी आहे। ते सामान्य प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करते। मुळशी पॅटर्न, देऊळ बंद 1 असे त्यांचे भव्य दिव्य गाजलेले चित्रपट आहेत। त्याचप्रमाणे हंबीरराव सरसेनापती हा देखील त्यांचा गाजलेला चित्रपट आहे। देऊळ बंद 1च्या भन्नाट त्यानंतर देऊळ बंद 2चा सिक्वेल काल चित्रपटगृहामध्ये पाहिला आणि ही स्टोरी खूपच युनिक आहे। ही स्टोरी खूपच मनाला भावणारी आहे। जे स्वामींचे भक्त आहेत त्यांनी थिएटरमध्ये गेल्यानंतर त्यांना प्रसन्न वातावरण वाटेल आणि जवळपास 2-2.5 तासाचा हा चित्रपट तुम्हाला अक्षरशः शेवटपर्यंत खेळून ठेवतो। जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी आहे, जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे, कास्टिंग उत्तम आहे, याचं बॅकग्राऊंड म्युझिक तर तुम्हाला खूपच भावुक करतं। चित्रपटात दाखवलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मनी नाही भाव आणि मने देवा मला पाव। आयुष्यभर पाप करायचे, लोकांना लुटायचं, त्यांचा हरामचा पैसा खायचा आणि भक्ती करायची आणि म्हणायचे मी खूप मोठे भक्त आहो। अशाच एका भक्ताला स्वामी कसा धडा शिकवतात हे या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे। कलाकार उत्तम आहेत। स्नेहल तरडे, मोहन जोशी यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। स्नेहल तरडेचे डायलॉग थोडे नाटकाप्रमाणे वाटतात, जसे आपण रंगमंचावर वापरतो तसे खूप लाऊड आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी शेतकरी शेतकरी हा शब्द म्हणतात। ठीक आहे, शेतकऱ्याची समस्या सांगणारा चित्रपट आहे, शेतकऱ्याच्या बाजूने मी पण आहोत, पण डायलॉग खूप रटाळ झालेला आहे। त्याचप्रमाणे मोहन जोशीबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा सुंदर अभिनय आहे। त्यांचे जी कॅरेक्टरची शेड आहे की स्वामी इंग्लिश बोलतात, स्वामी हुशार आहेत, टेक्नॉलॉजी त्यांचा दृष्टिकोन आहे। पुस्तकं वाचून स्वामी शेतकऱ्यांना जागृत करतात। स्वतः प्रवीण तरडे यात निगेटिव्ह भूमिकेत आहेत। प्रवीण तरडे म्हणजे टिपिकल प्रवीण तरडे असतात, त्यांचं ओव्हर ॲक्टिंग म्हणा, त्यांचा जसं जो जोश आहे, ते जसं कॅरेक्टर रंगवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये ते उत्तमच आहेत। त्यांचं कॅरेक्टर देखील छान आहे, त्यांची ॲक्टिंग कमालीची आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। त्याच्यानंतर ओम भुटकर, प्रसाद ओक, महेश मांजरेकर यांचा स्पेशल कॅमिओ आहे। त्याचप्रमाणे मंगेश देसाई यांचा एक खूप चांगला रोल आहे, ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत। अशी चांगली स्टार कास्ट घेऊन त्यांना त्यांच्या पात्राला न्याय द्यायचं काम प्रवीण तरडे यांनी केलेलं आहे। तर चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलूयात। शेतकऱ्याची एक मुलगी, शेतकऱ्याची एक पत्नी, जिचा पती आत्महत्या करतो, त्यानंतर तिला देवावरचा विश्वास सोडतो आणि ती पूर्णपणे नास्तिक बनते। आता या नास्तिकेचा विश्वास देवावरती कसा बसणार हे चित्रपटामध्ये उलगडणार आहे। स्वामी तर स्वामी आहेत, ब्रह्मांड नायक आपण त्यांना म्हणतो। स्वामींना सगळं माहीत असतं, कुणाच्या मनात काय चाललंय, कुणाच्या मनात काय चाललं नाही, सगळ्यांची दृष्टी, दिव्य दृष्टी असलेले स्वामीजी आहेत। आणि हा चित्रपट एकदम भक्तिमय चित्रपट आहे। थिएटरमध्ये जसं तुम्हाला म्युझिक येतं, जसे काही सीन आहेत चित्रपटामध्ये, संस्कृती बालगुडे एक ॲक्ट्रेस आहेत, त्यांचंही काम देखील चांगलं आहे। त्यांचा एक गळ्यावरती कोयता ठेवणारा सीन आहे, तो अंगाला काटा आणून जातो। अक्षरशः ज्या ठिकाणी स्वामीजी सिलाउटमध्ये दिसतात आणि जसं दत्तदेवांची ती प्रतिकृती दिसते, ते पाहून पण अंगावर शार येतात। एका सीनमध्ये प्रवीण तरडे मोहन जोशी यांच्या कॉलरला धरतात, तिथं जे त्यांनी सिनारिओ तयार केला ना, तो अक्षरशः गुजबम देतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या चित्रपटाचा मूळ विषय आहे आणि शेतकरी फक्त शेतीच्या तोट्यामुळे आत्महत्या न करता त्यांच्या अवतीभोवती जे त्यांचं व्यसन असतं, जे शेतीबाडी विकून ऋण करून त्यांना थाट करायचा असतो, म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न असो, कुठले गावातले सण वगैरे असो, तर असं न करता शेतकऱ्यांनी पैसा वाचवावा आणि थोडं 4 पुस्तकं वाचावी आणि त्याच्यातून प्रगतशील शेतकरी व्हावा असा या चित्रपटाचा संदेश आहे। ठीक आहे, शेतीविषयक पुस्तक वाचायला पाहिजे, शेतीविषयी ज्ञान सगळ्यालाच मिळालं पाहिजे, याच्यात काही दोष नाही। चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की जेव्हा स्वामीजी एका माणसाला विचारतात की बाबा इंजिनियर व्हायला किती वर्ष लागतात, तो म्हणतो साधारण 4-5 वर्ष। डॉक्टर व्हायला किती वर्ष लागतात, तो म्हणतो साधारण एक 10 वर्ष। आणि शेतकरी व्हायला, मग तो हसत म्हणतो की शेतकरी व्हायला कशाला शिकायचं, जसं माझ्या आज्याने केली, पंजाने केली, तसंच मी शेती करणार। इथंच तुम्ही चुकता। शेतीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला तर शेतीतून जास्त नफा मिळतो, असं एक चित्रपटातून एक बेसिक मांडण्यात आलेलं। चित्रपटामध्ये सोशल संदेश भडीमार आहेत। जे स्नेहल तरडेचं कॅरेक्टर आहे ते येऊन सदा उपदेश देत असतं की बाबा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, असं म्हणजे हात दाखवून, दिशा दाखवून ते बोलत असतात। कथा बऱ्याच ठिकाणी असं ताणलेली दिसते कथा, जसं चालू होते थोडे इंटरेस्टिंग भाग आहेत फर्स्ट हाफमध्ये आणि कथा थोडी लांबलेली आहे। एक त्यांचं आत्महत्या बचाव स्क्वॉड निर्माण केलेलं असतं, ते स्क्वॉड घरोघरी जातं आणि लोकांना आत्महत्या करू देत नाही। कसा भ्रष्टाचार आपल्या समाजामध्ये वावरतो आणि स्वामी महाराज येऊन कसं शेतकऱ्यांना प्रगत करायचं त्यांना एक उपदेश देतात। हा छान चित्रपट आहे। माझ्या मते हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर दाखवावा। आणि मला एक प्रश्न आहे की चित्रपट हा अर्बन ऑडियन्सच बघतात जास्त करून चित्रपटाला, हा चित्रपट ग्रामीण ऑडियन्सला
ग्राह्य धरून बनवलेला आहे आणि पाहायला ग्रामीण ऑडियन्सच नाही, त्यांना पाहायला एक रुरल ऑडियन्स आहे. तर मला चित्रपटामध्ये म्हणायचं आहे की जर एक एलिमेंट असा टाकला असता की रुरल ऑडियन्सचा कुठे ना कुठे सहभाग आहे आणि त्यांनी पण ह्याच्यामध्ये भाग घेतात, म्हणजे जास्त पैसे देऊन आपण बघा कोथिंबीर विकत घेताना 20 रुपयाची असेल तर घिसेपेटा करून 10 रुपये 15 रुपये त्यांचा भाव मागतो आणि जेव्हा थिएटरला जातो मॉलमध्ये जातो तर 200-500 रुपये आपले असे खर्च होतात, तिथे आपण बार्गेनिंग करणार. शेतकऱ्यांचा माल घेताना आपण बार्गेनिंग करतो, ही किती चुकीची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे रोममध्ये टोमॅटो फेस्टिवल होतो, म्हणजे ला टोमाटिना असं त्या चित्र फेस्टिवलचं नाव आहे आणि तो जिंदगी ना मिलेगी दोबारा यामध्ये देखील दाखवलेलं आहे. तिथं काय करतात, टमाटेचं एक ढीक करतात, त्याच्यावर लोक उड्या मारतात. अरे बाबा, आमचे शेतकरी भाजी मंडईच्या बाहेर त्यांचा मालला भाव मिळाला नसल्यामुळे तो तिथं जाऊन ते खराब करतो. आमचा शेतकरीचा टोमॅटो फेस्टिवल नाही, सदा कर्जबाजारी फेस्टिवल असतो. टमाट्याला भाव मिळाला नाही, टमाटे फेकून दिले. कलिंगडाला भाव नाही, कलिंगड फेकून दिले. कांद्याला भाव भेटला नाही, कांदे टाकून दिले. हळदीला भाव नाही, कापसाला भाव नाही. सध्या सगळीकडे हेच चालू आहे. ठीक आहे, एक चित्रपट एक मेसेजिंगचं साधन नाहीये, पण ठीक आहे, जर तुम्ही त्याला वापरून चांगला संदेश देत असाल तर. स्क्रीन प्ले बद्दल बोलूया. स्क्रीन प्ले अत्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो, कुठे कुठे थोडा बोर वाटतो. कॅरेक्टर एकदम असं खूप टाइम घेतात, बोरिंग पण आहेत, पण ओव्हरऑल चित्रपटाचा स्क्रीन प्ले तुम्हाला पकडून ठेवतो. त्याच्यामुळे तेवढी क्षमता आहे. प्रत्येक एक 10-15 मिनिटाला काही ना काहीतरी सस्पेन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बारीक बारीक सस्पेन्स मिळून एक मोठा सस्पेन्स चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतात दिग्दर्शक. पण चित्रपट खूपच प्रिडिक्टेबल आहे. जे काही होते तुम्हाला अक्षरशः म्हणजे उलगडत जाते की खूपच बेसिक आहे, प्रिडिक्टेबल. असं वाटतं की हे कॅरेक्टर हे करू शकतं तर ते कॅरेक्टर तेच करतं. टेक्निकल गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर अनेकांना माहिती आहे की चित्रपटाची लाइटिंग डेली सोप ओपेरा सारखी जी मराठी टीव्ही सिरियल येतात त्याचप्रमाणे या चित्रपटाची लाइटिंग आहे. आणि VFX तर खूप आपले मराठी चित्रपटाची माहितीच आहेत की म्हणजे एवढे उत्कृष्ट दर्जाचे नसतात, एवढा नाही खर्च VFX लागत. पण मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक या चित्रपटाकडे खूप कानाडोळा करतात. ते VFX बघून वाटते की बाबा का हे चित्रपटामध्ये टाकलं. म्हणजे जसं की एक प्रसाद ओक एसटी चालवण्याचा सीन आहे, त्या सीन मध्ये दिसते की ती एसटी चालत पण नाही, ते जसंच आहे, ते सेट आहे आणि त्याला एवढं घाण ग्राफिक्स केले ना. पण ठीक आहे, चित्रपटामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह भाग आहेत जे की डायलॉग आहेत. डायलॉग म्हणजे खूप रिलेट करणारे डायलॉग आहेत, मनाला भावून जातात. त्याचप्रमाणे काही गोष्टी, अजून एक सीन आहे चित्रपटामध्ये जेव्हा की ऍक्च्युअली तो कॅरेक्टर दुर्डी बनवत असतो आणि निळा बनेल घातलेला असतो आणि एक मग पाटील म्हणणारा कॅरेक्टर त्याच्याकडे जातं आणि बिझनेस करणार का म्हणतं, आपण दोघं मिळून पुढे जाऊ, असं थोडं जरा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटामध्ये. आणि जसं की एक रफिक म्हणून कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर तर भाई त्याला कधी मिरगी येते आणि कधी तो काय करेल काहीच सांगता येत नाही. जी देवावर श्रद्धा आहे तो सगळ्यांसाठी आहे, त्याची जात कोणती असना, धर्म कोणती असना, तो प्रत्येकासाठी सारखाच आहे. चांगले कर्म करणे हाच खरा धर्म आहे आणि देव त्यांनाच दिसतो की ज्यांचे कर्म चांगले आहेत. तर मित्रांनो, पाप करू नका, चांगले कर्म करा. सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर बेसिक सिनेमॅटोग्राफी आहे, एवढे काही जास्त कॅमेरा मुवमेंट दिसणार नाहीत तुम्हाला, डॉली झूम पण दिसणार नाहीत, बऱ्यापैकी स्टॅटिक शॉट्स आहेत आणि लोकेशन गाव खेड्याचं असल्यामुळं एक सेटच आहे. जो एक सेट तयार केलेला आहे त्यांनी, एक घर असतं त्यांचं आणि तिथे एक मंदिर असतं, त्या दोन्ही भागाचा चित्रपट चालतो आणि बाकी जे काय गाव खेड्यातले सेट्स आहेत, कॉस्ट्युम गावातल्या लोकांसारखे आहेत आणि स्वामीजींचं पात्र मोहन जोशीनं खूप छान पद्धतीने रेखाटलेलं आहे. त्या पात्राला अनेक छटा आहेत, मानवी छटा, त्याचप्रमाणे जे गॉड लाईक कॅरेक्टर असतात ते त्यांनी खरंच खूप छान प्रमाणे निभावलेलं आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्की बघावा. टाइम वॉच चित्रपट असणार आहे. प्रवीण तरडेंना चांगला मसाला लावायची त्यांना आवड असते, त्याने कुठल्या पण चित्रपटामध्ये मसाला घालतातच, त्यांची जी युनिक स्टाईल आहे. पण देऊळ बंद 1 नंतर हा चित्रपट खूप डिसअपॉइंट झालेला सिक्वल आहे. देऊळ बंद 1 खूप चांगला चित्रपट होता, त्याच्यामध्ये प्रत्येक पात्राला त्यांच्या कॅरेक्टरला त्यांचा आर्क होतो. या चित्रपटामध्ये सगळं धाड होतंय, सगळं एडिटिंग पण फास्ट आहे आणि सगळे नाटक बघतोय आणि मराठी सिरियल नाटक असं बघतोय, असं चित्रपट ग्रहामध्ये वाटलं. याचं एक सगळ्यात मला प्लस पॉईंट वाटतं याचं म्युझिक, याचं बॅकग्राऊंड म्युझिक अत्यंत उत्तम आहे आणि जे काही सीन आहेत आणि जे बॅकग्राऊंड म्युझिक त्यासोबत मॅच केलेलं आहे, अक्षरशः काटा येतो त्यावेळेस. छान पण चित्रपट आहे आणि म्हणजे सिनेमा लवरसाठी एवढं चित्रपटामध्ये जास्त काय नाही, पण नक्कीच मराठी फॅमिली, मराठी ऑडियन्सला चांगलाच केटर करणारा चित्रपट आहे. चित्रपट धरून ठेवतो. प्रवीण तरडेंची ही खासियत आहे की बाबा ऑडियन्सला कसं गुंतवून ठेवायचं, तसं त्यांनी या चित्रपटामध्ये केलेलं आहे. गाणे मला वाटतं 1-2 गाणी आहेत, ती पण खूप छान गाणी आहेत. त्यांचा खरंच थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट 1 टाइम वॉच आहे. नक्कीच तुम्ही हा चित्रपट बघावा. मी या चित्रपटाला 5 पैकी 3.5 स्टार देतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन मराठी चित्रपट विश्वाबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या सॅम सुरोसे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.